अजूनही अनेकांना मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसा यामधला फरक समजत नाही. म्हणजे अनेकांना असं वाटतं की मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसा हे एकच आहे, पण या दोन्ही रचनांमध्ये अनेक फरक आहेत. आता या दोन्ही रचनांमधला सगळ्यात मोठा फरक म्हणजे या रचनांची भाषा. हनुमान चालीसा जो आहे तो हनुमान चालीसा हिंदी बोलीभाषेमधील अवध या भाषेमध्ये लिहिला गेलेला आहे आणि मारुती स्तोत्र जे आहे ते संपूर्ण मराठी भाषेत लिहिलं गेलेलं आहे. याबरोबरच हनुमान चालीसा जे आहे ते 16व्या शतकात संत तुलसीदासांनी लिहिलंय आणि त्याची सुरुवात जय हनुमान ज्ञान गुणसागर या ओळींनी होते आणि मारुती स्तोत्र हे 17व्या शतकात समर्थ रामदासांनी लिहिलंय. त्याची सुरुवात भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती या ओळींनी होते. या व्यतिरिक्त या दोन्ही रचनांमध्ये आणखीन एक खूप मोठा फरक आहे, तो म्हणजे या रचनांमध्ये असलेला भाव. मारुती स्तोत्र जर आपण लक्षात घेतलं तर मारुती स्तोत्र केव्हा लिहिलं गेलेलं आहे तर 17व्या शतकामध्ये. तर 17वा शतक जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवरायांचा आणि या महाराष्ट्राचा मुघल सत्तेशी त्यावेळेस लढा चालू होता आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील जनतेला शक्तीच्या उपासनेचं महत्व पटवून देणं महत्वाचं होतं. म्हणून समर्थ रामदासांनी काय केलं तर महाराष्ट्रातील 11 ठिकाणी वीर मारुतींची स्थापना केली आणि त्याच काळात समर्थ रामदासांनी हे मारुती स्तोत्र लिहिलं. थोडक्यात काय तर मारुती स्तोत्रामधून आपल्याला शक्तीच्या उपासनेचा संदेश मिळतो आणि यामुळेच महाराष्ट्रातील घराघरामध्ये मारुती स्तोत्राचं पठण हे मोठ्या प्रमाणात केलं जातं. पण आपण जसं उत्तरेकडे जातो म्हणजे हिंदी भाषिक प्रांतात जसं आपण जातो तसं हनुमान चालिसाचं पठण हे मोठ्या प्रमाणात केलं जातं हे आपल्याला दिसून येतं. आता हनुमान चालिसा केव्हा लिहिली गेली? जेव्हा अकबराने तुलसीदासांना अटक केली होती त्यावेळी तुलसीदासांनी अत्यंत भावपूर्ण किंवा श्रद्धाभावाने हनुमंतांना संपूर्ण शरण जाऊन 2 दोहे आणि 40 श्लोकांची रचना केली आणि या 40 श्लोकांमुळे या रचनेला हनुमान चालिसा असं म्हटलं गेलं. म्हणजे हनुमान चालिसा हा पूर्णपणे भक्ती मार्गाने नेण्याचा संदेश देणारी एक रचना आहे, तर समर्थ रामदासांचं जे मारुती स्तोत्र आहे ते भक्तीसोबत शक्तीच्या उपासनेचा संदेश देणारी रचना आहे. हा या दोन्ही रचनांमधला एक मूलभूत फरक.